हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका थरपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत सिंह राशीसाठी कसा असणार आहे नोव्हेंबर 2025. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत नेहमीप्रमाणे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. आणि हे फार काय म्हणतात ना, पटापट जास्तीत जास्त कसं एक्सप्लेन करता येईल याच्याकडे माझा कल असेल, सो दॅट व्हिडिओ खूप मोठा आणि लेंदी होणार नाही. ठीक आहे, तर आपण हे सगळं काय म्हणतात कव्हर करणारच आहोत. 1176 लिहा आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. आपण जाणून घेणार आहोत टॅरो कार्ड्सनी की तुमच्यासोबत काय काय घडणार आहे. साई टॅरोनी की ह्या ज्या घटना घडणार आहेत तेव्हा तुम्हाला मनाचं संतुलन राखण्यासाठी ताईंचा संदेश काय आहे. एंजल कार्ड्सने जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे. आणि सगळ्यात शेवटी बुक ऑफ आन्सर्स, जी सगळ्यांची आवडती सिरीज आहे, त्यांनी जाणून घेणार आहोत की या नोव्हेंबर 2025 मध्ये तुमच्यासाठी रोडमॅप कसा असणार आहे, काय काय घटना घडतील, घडायला हव्यात, हे सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. सिंह राशीसाठी कसा असणार आहे नोव्हेंबर 2025. रिलेशनशिप, फायनान्सेस, बिझनेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. छान कार्ड्स आलेले आहेत सगळेच. बघूया. पेज ऑफ पेंटाकल्स आलेला आहे रिलेशनशिपमध्ये, विच शोज की नातं जपण्याकडे तुमचा संपूर्ण कल असणार आहे. या महिन्यामध्ये जोडीदाराला तुम्ही दुखावणार नाही याची तुम्ही जास्तीत जास्त काळजी घ्याल. फायनान्सेसमध्ये तर इम्प्रेसचं कार्ड आलेलं आहे. सो नॅचरल गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यातून फायदा होईल. नवीन क्रिएटिव्ह आयडियाज तुम्हाला खूप जास्त येत राहतील या महिन्यामध्ये फायनान्सेस इम्प्रूव्ह करण्यासाठी. दुसरं करिअरमध्ये एका छोट्याशा वेलीने ह्याला बांधून ठेवलंय बघा, है ना, चांगला आहे तो एक छोटीशी मायनर गोष्टी आहे ज्याच्यामुळे तुमची प्रगती होत नाही. तर तुम्हाला ते शोधून काढायचं की कुठल्या गोष्टीला मी जास्त स्वतःला बांधून ठेवतो ज्याच्यामुळे माझी प्रगती कुठेतरी इम्पॅक्ट होतीये, ती गोष्ट शोधून काढा. बिझनेसवाल्यांसाठी बेस्ट आलेला आहे कारण त्याच्यामध्ये आलंय 6 ऑफ वँड्स, जे सक्सेस इटसेल्फचं कार्ड आहे. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं कार्ड सांगते. सो ओव्हरऑल सगळंच चांगलं आहे. फक्त करिअरमध्ये ना स्वतःला विचारायची गरज आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी मला करिअरवर फोकस होऊ देत नाहीये आणि आपल्याला त्यातनं मार्ग काढायचा आहे. आता आपण पाहूया साई टॅरोने तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे या महिन्यामध्ये. एक, ट्रान्सफॉर्मेशन. इन्व्हाइट बाबा into your heart and home and see the miraculous transformation of your life. तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान किती इम्पॉर्टंट आहे मला माहित नाही, स्वतःला विचारा. आणि कुठल्या गुरूंना तुम्ही मानता त्यांची थोडीफार का होईना सेवा करा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. द फूल. डू नॉट बी फूल्ड बाय फॉल्स गुरुज, ट्रस्ट इन बाबा. आता बघा किती समर्पक कार्ड्स येतात. एक तर आहे की तुमच्या गुरूंना तुम्ही घरी घेऊन या किंवा त्यांची सेवा करा. आणि डू नॉट बी फूल्ड बाय फॉल्स गुरुज, ट्रस्ट इन बाबा म्हणजे चुकीच्या थोतांडबाजी करणाऱ्या कोणत्याही गुरुवरती विश्वास ठेवू नका. ज्या गुरूंना तुम्ही मनापासून मानता, जे आराध्य दैवत आहेत तुमचे, त्यांची सेवा करा. आणि आता आपण जाणूया तुमच्यासाठी एंजल्स ॲडवाईस काय आहे या महिन्यासाठी. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स आणि कॉम्प्रोमाइज. एक तर तुम्हाला कुठेतरी ना या महिन्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायची वेळ येणार आहे. कॉम्प्रोमाइज सिच्युएशन सोबत केलं जातं, माणसांसोबत केलं जातं, कारण तुम्हाला दुसरं काहीतरी एक इम्पॉर्टंट गोष्ट असते तिला महत्त्व द्यायचं असतं आपल्याला. कधी कधी नातं सांभाळायचं असेल तिथे आपण कॉम्प्रोमाइज करतो, किंवा तुम्हाला जॉबची गरज आहे तर बॉसची काही कटकट असेल आपण कॉम्प्रोमाइज करतो, पण काम करतो. तर या महिन्यामध्ये तुम्हाला थोडं कॉम्प्रोमाइज करायचं. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. तो ज्या लोकांची तुम्हाला वाटते की ज्यांना तुमच्या भल्यामध्ये इंटरेस्ट आहे, अशी लोक जर तुम्हाला मदतीसाठी उभी राहत असतील तर बिनधास्त त्यांची मदत घ्या, त्यांच्याकडनं स्वतःहून मदत मागा, कारण त्यातनंच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. आता आपण पाहूया बुक ऑफ आन्सर्समधून की तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये जगता वागताना तुमच्यासाठी काय आहे रोडमॅप. आता हे पण आहे, यू मस्ट ॲक्ट नाऊ. ही योग्य वेळ आहे की तुम्ही महत्त्वाचे डिसिजन्स घ्या. इट विल कॉस्ट यू. थोडा तुम्हाला त्रास होईल,
इट विल बी अ प्लेजर, पण नंतर तुम्हाला त्यातनं फायदा होईल. यू कुड फाइंड युअर सेल्फ अनेबल टू कॉम्प्रोमाइज. मगाशी पण कॉम्प्रोमाइज आलं होतं, कारण तो सल्ला होता की काय करायचे, कॉम्प्रोमाइज करायचे. आणि तशी अवस्था येईल ना तेव्हा तुमच्या मनाची इच्छा नसेल कॉम्प्रोमाइज करायची, ठीक आहे. पण आठवायचं की आपल्याला ॲडवाइस आला होता की कॉम्प्रोमाइज कर म्हणून. देअर विल बी ऑब्स्टॅकल्स टू ओव्हरकम. सो काही गोष्टींमध्ये तुम्हाला अडथळे येतील आणि ते पूर्ण पण कराल तुम्ही. दॅट्स आउट ऑफ युअर कंट्रोल. ज्या गोष्टी हाताबाहेरच्या आहेत त्याच्यावर जास्त वेळ वाया घालवू नका. यू विल बी हॅप्पी यू डिड. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जे ठरवलं होतं ते तुम्ही केलं, म्हणून तुम्ही आनंदी असाल. ऑन दिस गुड नोट आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.